गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान मुंबईतील धोकादायक पुलांवर सतर्क राहण्याचं आवाहन आहे। मुंबई महापालिकेनं मुंबईकरांना आवाहन केलंय। तर मुंबईत पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेवर एकूण 12 पूल धोकादायक आहेत। एका वेळेस अधिक वजन त्यावर देऊ नये असं देखील आवाहन करण्यात येत आहे। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे महालक्ष्मीतल्या ब्रिजवरून आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबई महानगरपालिकेकडून गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान मुंबईतील धोकादायक पुलांवरती सतर्क राहण्याचे आवाहन केलेले आहे। मुंबई पोलिसांनी सुद्धा भाविकांना आवाहन केले असून मुंबई पोलिसांची टीम या धोकादायक पुलांवरती तैनात करण्यात येणार आहे। मुंबईमध्ये एकूण 12 पूल हे धोकादायक आहेत। या ब्रिजवरती अधिक एक वेळेलाच वजन देऊ नये अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते मुंबई पोलीस आणि महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आहे। खरं तर 6 टनपेक्षा जास्त वजन हे या ब्रिजवरती राहू नये यासाठी मुंबई पोलीस हे सतर्क राहणार आहेत। खरं तर मोठमोठ्या मंडळांचे जेव्हा गणपती येत असतात तेव्हा अधिक वेळ हे ब्रिजवरती भाविक रेंगाळत बसू नये यासाठी सुद्धा मुंबई पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तयारीस लागल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये पश्चिम रेल्वे असेल, मध्य रेल्वे असेल, यांवरती काही ठराविक ऐतिहासिक ब्रिज आहेत जे खरं तर वाहतुकीसाठी धोकादायक आहेत। यामध्ये काहींची डागडुजी सुरू आहे तर काहींची डागडुजी ही गणेशोत्सव आणि पावसाळ्यानंतर होणार आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिका एकीकडे आवाहन करते तर दुसरीकडे मुंबई पोलिसांकडून या ब्रिजवरती अधिक वेळ भाविक राहू नयेत यासाठी प्रयत्न राहणार आहे। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।